ही कॅन सॉल्व्ह धिस पझल या ॲक्टिव्ह व्हॉइस वाक्यामध्ये ही या कर्त्यानंतर कॅन हे मोडल ऑक्झिलरी व्हर्ब व त्यानंतर सॉल्व्ह हे मुख्य क्रियापदाचे मूळ रूप आलेले आहे. नेहमी मोडल नंतर मुख्य क्रियापदाचे मूळ रूप येते, त्यालाच इन्फिनिटिव्ह विदाउट टू म्हणजेच बेअर इन्फिनिटिव्ह असे म्हटले जाते. कॅन सॉल्व्ह या व्हर्ब फ्रेज नंतर धिस पझल हे कर्म आले आहे. या ॲक्टिव्ह व्हॉइस वाक्याचे पॅसिव्ह व्हॉइस वाक्य पुढील प्रमाणे होईल. धिस पझल कॅन बी सॉल्व्ड बाय हिम. या पॅसिव्ह व्हॉइस वाक्यामध्ये धिस पझल हे ॲक्टिव्ह व्हॉइसमधील कर्म कर्ता म्हणून सुरुवातीला वापरून त्यानंतर कॅन हे मॉडल लिहून त्यापुढे बी व त्यानंतर सॉल्व्ह या क्रियापदाचे पास्ट पार्टिसिपल म्हणजेच सॉल्व्ड लिहिले आहे व त्यानंतर बाय व त्यापुढे ॲक्टिव्ह व्हॉइसमधील कर्ता ही या प्रथमा विभक्ती सर्वनामाऐवजी त्याचे द्वितीय विभक्ती रूप म्हणजेच हिम लिहिलेले आहे. ॲक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्यात कर्त्यानंतर मॉडल व त्यानंतर मुख्य क्रियापदाचे मूळ रूप आल्यास त्याचे पॅसिव्ह व्हॉइस वाक्यात रूपांतर करताना पॅसिव्ह व्हॉइसमधील कर्त्यानंतर ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये आलेले मॉडल तसेच ठेवून त्यापुढे बी वापरावे व त्यानंतर ॲक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्यात मॉडलनंतर आलेल्या मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप म्हणजेच पास्ट पार्टिसिपल बी नंतर लिहावे व त्यापुढे बाय लिहून त्यानंतर ॲक्टिव्ह व्हॉइसमधील कर्ता लिहावा. आता मॉडल ऑक्झिलरी आलेल्या नकारार्थी ॲक्टिव्ह व्हॉइस वाक्याचे पॅसिव्ह व्हॉइस वाक्यामध्ये कसे रूपांतर करायचे ते पाहू. ही कॅन नॉट सॉल्व्ह धिस पझल या उदाहरणामध्ये नॉट हा निगेटिव्ह वर्ड आलेला आहे म्हणजेच हे नकारार्थी वाक्य आहे. या ॲक्टिव्ह व्हॉइस वाक्याचे पॅसिव्ह व्हॉइस वाक्यामध्ये रूपांतर करताना धिस पझल हे ॲक्टिव्ह व्हॉइसमधील कर्म पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कर्ता म्हणून सुरुवातीला घेतल्यानंतर त्यापुढे ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये आलेले कॅन नॉट कर्त्यानंतर लिहून त्यापुढे बी वापरून त्यानंतर सॉल्व्ह या क्रियापदाचे पास्ट पार्टिसिपल सॉल्व्ड लिहिले व त्यानंतर बाय व त्यापुढे ॲक्टिव्ह व्हॉइसमधील कर्ता ही ऐवजी त्याचे द्वितीय विभक्ती रूप हिम लिहिले व त्यामुळे पॅसिव्ह व्हॉइसचे वाक्य तयार होते. धिस पझल कॅन नॉट बी सॉल्व्ड बाय हिम. आता मॉडल ऑक्झिलरी व्हर्बने सुरू होणाऱ्या यस नो प्रश्नाचे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कसे रूपांतर करायचे ते पाहू. फॉर एक्झाम्पल, कॅन ही सॉल्व्ह धिस पझल या प्रश्नामध्ये कॅन हे मॉडल सुरुवातीला वापरले आहे व त्यानंतर ही हा कर्ता व त्यापुढे सॉल्व्ह हे मूळ क्रियापद व त्यानंतर धिस पझल हे कर्म आलेले आहे. या ॲक्टिव्ह व्हॉइस वाक्याचे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करताना कॅन हे मॉडल तसेच सुरुवातीला ठेवून त्यानंतर ॲक्टिव्ह व्हॉइसमधील कर्म धिस पझल कर्ता म्हणून घेऊन त्यापुढे बी व त्यानंतर ॲक्टिव्ह व्हॉइसमधील सॉल्व्ह या क्रियापदाचे तिसरे रूप सॉल्व्ड लिहून त्यापुढे बाय व त्यानंतर ॲक्टिव्ह व्हॉइसमधील ही या कर्त्याऐवजी त्याचे द्वितीय विभक्ती रूप हिम लिहून त्यानंतर क्वेश्चन मार्क दिला व त्यामुळे पॅसिव्ह व्हॉइसचे वाक्य तयार होते. कॅन धिस पझल बी सॉल्व्ड बाय हिम. नेक्स्ट एक्झाम्पल, ही मस्ट डू इट या ॲक्टिव्ह व्हॉइस वाक्याचे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करताना या वाक्यातील कर्म इट हे कर्ता म्हणून पॅसिव्ह व्हॉइसमध्ये सुरुवातीला घेऊन त्यानंतर ॲक्टिव्ह व्हॉइसमधील मॉडल मस्ट इट नंतर लिहून त्यापुढे बी व त्यानंतर ॲक्टिव्ह व्हॉइसमधील मॉडलनंतर आलेल्या डू या क्रियापदाचे तिसरे रूप डन लिहून त्यापुढे बाय व त्यानंतर ॲक्टिव्ह व्हॉइसमधील कर्ता ही ऐवजी त्याचे द्वितीय विभक्ती रूप हिम लिहिले व त्यामुळे आपले उत्तर तयार होते. इट मस्ट बी डन बाय हिम. नेक्स्ट एक्झाम्पल, शी शूड कंप्लीट द होमवर्क या ॲक्टिव्ह व्हॉइस वाक्याचे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करताना ॲक्टिव्ह व्हॉइसमधील कर्म द होमवर्क पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कर्ता म्हणून सुरुवातीला घेऊन त्यानंतर ॲक्टिव्ह व्हॉइसमधील मॉडल शूड वापरून त्यापुढे बी व त्यानंतर
ॲक्टिव्ह व्हॉइसमधील मॉडल नंतर आलेले क्रियापद कंप्लीट याचे तिसरे रूप कंप्लीटेड बी नंतर लिहून त्यापुढे बाय व त्यानंतर ॲक्टिव्ह व्हॉइसमधील कर्ता शी ऐवजी त्याचे द्वितीय विभक्ती रूप हर लिहिले व त्यामुळे पॅसिव्ह व्हॉइसचे वाक्य तयार होते. द होमवर्क शुड बी कंप्लीटेड बाय हर. नेक्स्ट एक्झाम्पल, दे कुड हिअर द डिफरंट साऊंड्स. या ॲक्टिव्ह व्हॉइस वाक्याचे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करताना या ॲक्टिव्ह व्हॉइस वाक्यातील कर्म द डिफरंट साऊंड्स कर्ता म्हणून पॅसिव्ह व्हॉइसमध्ये सुरुवातीला घेऊन त्यानंतर ॲक्टिव्ह व्हॉइसमधील मॉडल कुड वापरून त्यापुढे बी व त्यानंतर ॲक्टिव्ह व्हॉइसमधील कुड या मॉडलनंतर आलेल्या हिअर या क्रियापदाचे तिसरे रूप हर्ड लिहून त्यापुढे बाय व त्यानंतर ॲक्टिव्ह व्हॉइसमधील कर्ता दे ऐवजी त्याचे द्वितीय विभक्ती रूप देम लिहिले व त्यामुळे पॅसिव्ह व्हॉइसचे वाक्य तयार होते. द डिफरंट साऊंड्स कुड बी हर्ड बाय देम. नेक्स्ट एक्झाम्पल, आय माईट मिस द लेक्चर. या ॲक्टिव्ह व्हॉइस वाक्याचे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करताना या वाक्यातील कर्म द लेक्चर पॅसिव्ह व्हॉइस वाक्यामध्ये कर्ता म्हणून सुरुवातीला घेऊन त्यानंतर ॲक्टिव्ह व्हॉइसमधील मॉडल माईट हे द लेक्चर या कर्त्यानंतर वापरून त्यापुढे बी व त्यानंतर ॲक्टिव्ह व्हॉइसमधील मॉडलनंतर आलेल्या मिस या क्रियापदाचे पास्ट पार्टिसिपल मिस्ड बी नंतर लिहून त्यापुढे बाय व त्यानंतर ॲक्टिव्ह व्हॉइसमधील कर्ता आय या प्रथमा विभक्ती सर्वनामाऐवजी त्याचे द्वितीय विभक्ती रूप मी लिहिले व त्यामुळे पॅसिव्ह व्हॉइसचे वाक्य तयार होते. द लेक्चर माईट बी मिस्ड बाय मी. नेक्स्ट एक्झाम्पल, वी मे जॉईन द ग्रुप. या ॲक्टिव्ह व्हॉइस वाक्याचे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करताना या ॲक्टिव्ह व्हॉइस वाक्यातील कर्म द ग्रुप हे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कर्ता म्हणून सुरुवातीला घेऊन त्यानंतर ॲक्टिव्ह व्हॉइसमधील मॉडल मे हे द ग्रुप या कर्त्यानंतर लिहून त्यापुढे बी व त्यानंतर ॲक्टिव्ह व्हॉइसमधील मॉडलनंतर आलेल्या जॉईन या क्रियापदाचे पास्ट पार्टिसिपल जॉईंड बी नंतर लिहून त्यापुढे बाय व त्यानंतर ॲक्टिव्ह व्हॉइसमधील कर्ता वी ऐवजी त्याचे द्वितीय विभक्ती रूप म्हणजेच अस लिहिले व त्यामुळे आपले पॅसिव्ह व्हॉइसचे वाक्य तयार होते. द ग्रुप मे बी जॉईंड बाय अस. नेक्स्ट एक्झाम्पल, ही वूड ओपन द डोअर. या ॲक्टिव्ह व्हॉइस वाक्याचे पॅसिव्ह व्हॉइस वाक्यामध्ये रूपांतर करताना या वाक्यातील कर्म द डोअर हे पॅसिव्ह व्हॉइस वाक्यामध्ये कर्ता म्हणून सुरुवातीला घेऊन त्यानंतर ॲक्टिव्ह व्हॉइस वाक्यातील मॉडल वूड हे द डोअर या कर्त्यानंतर लिहून त्यापुढे बी व त्यानंतर ॲक्टिव्ह व्हॉइस वाक्यात मॉडलनंतर आलेल्या ओपन या क्रियापदाचे पास्ट पार्टिसिपल ओपनड बी नंतर लिहून त्यानंतर बाय व त्यापुढे ॲक्टिव्ह व्हॉइसमधील कर्ता ही ऐवजी त्याचे द्वितीय विभक्ती रूप हिम लिहिले व त्यामुळे पॅसिव्ह व्हॉइसचे वाक्य तयार होते. द डोअर वूड बी ओपनड बाय हिम. नेक्स्ट एक्झाम्पल, ही विल टेल यू अ स्टोरी. या ॲक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्यामध्ये दोन ऑब्जेक्ट्स म्हणजे कर्म आलेले आहेत. यू हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे व अ स्टोरी हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. क्रियापदाला व्हॉट हा प्रश्न विचारला की डायरेक्ट ऑब्जेक्ट येते व क्रियापदाला हुम हा प्रश्न विचारला की इनडायरेक्ट ऑब्जेक्ट येते. विल टेल या व्हर्ब फ्रेजला प्रश्न विचारला व्हॉट, उत्तर येते अ स्टोरी हे डायरेक्ट ऑब्जेक्ट व विल टेल या फ्रेजला प्रश्न विचारला हुम, उत्तर येते यू हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट हे शक्यतो द्वितीय विभक्ती सर्वनाम म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह प्रोनाऊन असते. ज्या ॲक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्यात दोन ऑब्जेक्ट्स येतात त्यांचे पॅसिव्ह व्हॉइस वाक्यामध्ये रूपांतर करताना दोन्ही ऑब्जेक्ट्सनी सुरू होणारी दोन स्वतंत्र पॅसिव्ह व्हॉइसची वाक्ये तयार करता येतात. दिलेल्या ॲक्टिव्ह व्हॉइस वाक्याचे पॅसिव्ह व्हॉइस वाक्यामध्ये रूपांतर करताना सुरुवातीला डायरेक्ट ऑब्जेक्ट अ स्टोरी हा कर्ता घेऊन पॅसिव्ह व्हॉइसचे वाक्य बनवू. अ स्टोरी या कर्त्यानंतर ॲक्टिव्ह व्हॉइसमधील विल हे मॉडल वापरून त्यापुढे बी व त्यानंतर ॲक्टिव्ह व्हॉइसमधील मॉडल नंतर आलेले टेल या क्रियापदाचे तिसरे रूप टोल्ड बी नंतर लिहून त्यापुढे ॲक्टिव्ह व्हॉइसमधील इनडायरेक्ट ऑब्जेक्ट यू याचा उल्लेख करावा लागेल. मात्र
टोल्ड या पास्ट पार्टिसिपल नंतर लगेच यू न लिहिता टोल्ड नंतर टू हे प्रेपोजिशन वापरून नंतर यू लिहावे लागेल व यू नंतर बाय हे प्रेपोजिशन वापरून त्यापुढे ॲक्टिव्ह व्हॉइसमधील कर्ता ही ऐवजी त्याचे द्वितीय विभक्ती रूप हिम लिहावे लागेल व त्यामुळे पॅसिव्ह व्हॉइसचे वाक्य तयार होते. अ स्टोरी विल बी टोल्ड टू यू बाय हिम. दोन ऑब्जेक्ट्स असणाऱ्या ॲक्टिव्ह व्हॉइस वाक्यातील डायरेक्ट ऑब्जेक्ट कर्ता म्हणून सुरुवातीला घेऊन पॅसिव्ह व्हॉइसचे वाक्य तयार करताना क्रियापदाच्या तिसऱ्या रूपानंतर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट लिहिण्यापूर्वी त्या आधी टू हे प्रेपोजिशन वापरावे. म्हणजेच पास्ट पार्टिसिपल प्लस टू प्लस इनडायरेक्ट ऑब्जेक्ट अशी रचना करावी. आता इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कर्ता म्हणून सुरुवातीला घेऊन पॅसिव्ह व्हॉइसचे वाक्य बनवू. ॲक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्यात इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणून आलेल्या यू या द्वितीय विभक्ती सर्वनामाचे प्रथमा विभक्ती रूप हे देखील यू हेच आहे. त्यामुळे यू हा कर्ता म्हणून घेऊन पॅसिव्ह व्हॉइसची सुरुवात केली. यू या कर्त्यानंतर विल हे मॉडल व त्यानंतर बी व त्यापुढे टेल या क्रियापदाचे पास्ट पार्टिसिपल टोल्ड लिहून त्यानंतर डायरेक्ट ऑब्जेक्ट अ स्टोरी लिहून त्यापुढे बाय व त्यापुढे ॲक्टिव्ह व्हॉइसमधील कर्ता ही ऐवजी त्याचे द्वितीय विभक्ती रूप हिम लिहिले व त्यामुळे आपले पॅसिव्ह व्हॉइसचे वाक्य तयार होते. यू विल बी टोल्ड अ स्टोरी बाय हिम. या उदाहरणावरून आपल्या लक्षात येते की काही वेळा ॲक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्यात डायरेक्ट ऑब्जेक्ट व इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असे दोन्ही ऑब्जेक्ट्स येतात व त्यावेळी या दोन्ही ऑब्जेक्टना कर्ता म्हणून सुरुवातीला वापरून त्याची दोन पॅसिव्ह व्हॉइसची वाक्ये तयार होतात. इनडायरेक्ट ऑब्जेक्टने सुरू होणाऱ्या पॅसिव्ह व्हॉइसच्या वाक्यात पास्ट पार्टिसिपल नंतर डायरेक्ट ऑब्जेक्ट वापरावे व डायरेक्ट ऑब्जेक्टने सुरू होणाऱ्या पॅसिव्ह व्हॉइसच्या वाक्यात पास्ट पार्टिसिपल नंतर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट वापरताना त्या इनडायरेक्ट ऑब्जेक्टपूर्वी टू वापरावे. नेक्स्ट एक्झाम्पल, दे विल गिव्ह मी अ गिफ्ट. या ॲक्टिव्ह व्हॉइस वाक्यात मी हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट व अ गिफ्ट हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आलेले आहे. प्रथम अ गिफ्ट हे डायरेक्ट ऑब्जेक्ट कर्ता म्हणून घेऊन पॅसिव्ह व्हॉइस बनवू. अ गिफ्ट या कर्त्यानंतर ॲक्टिव्ह व्हॉइसमधील मॉडल विल हे वापरून त्यापुढे बी व त्यानंतर ॲक्टिव्ह व्हॉइसमधील मॉडलनंतर आलेले गिव्ह या क्रियापदाचे तिसरे रूप गिव्हन बी नंतर लिहून त्यापुढे टू लिहून त्यानंतर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट मी लिहून नंतर बाय व त्यापुढे ॲक्टिव्ह व्हॉइसमधील कर्ता दे ऐवजी त्याचे द्वितीय विभक्ती रूप देम लिहिले व त्यामुळे पॅसिव्ह व्हॉइसचे वाक्य तयार होते. अ गिफ्ट विल बी गिव्हन टू मी बाय देम. आता इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कर्ता म्हणून घेऊन पॅसिव्ह व्हॉइस वाक्य बनवू. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट मी हे द्वितीय विभक्ती रूप आहे त्याऐवजी त्याचे प्रथमा विभक्ती रूप आय कर्ता म्हणून पॅसिव्ह व्हॉइस वाक्यात सुरुवातीला घेऊ. आय या कर्त्यानंतर विल हे मॉडल व त्यानंतर बी व त्यापुढे गिव्हन हे पास्ट पार्टिसिपल वापरून त्यापुढे अ गिफ्ट हे डायरेक्ट ऑब्जेक्ट लिहून त्यानंतर बाय व त्यानंतर दे ऐवजी देम हे द्वितीय विभक्ती रूप लिहिले व त्यामुळे पॅसिव्ह व्हॉइसचे वाक्य तयार होते. आय विल बी गिव्हन अ गिफ्ट बाय देम. आता मॉडल ऑक्झिलरी असलेल्या पॅसिव्ह व्हॉइस वाक्याचे ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये कसे रूपांतर करायचे ते पाहू. फॉर एक्झाम्पल, अ वर्ड कॅन बी स्पोकन बाय अस. या पॅसिव्ह व्हॉइसच्या वाक्यामध्ये अ वर्ड या कर्त्यानंतर मॉडल कॅन त्यानंतर बी व त्यानंतर स्पीक या क्रियापदाचे पास्ट पार्टिसिपल स्पोकन आलेले आहे व त्यानंतर बाय या प्रेपोजिशनच्या पुढे अस हे वी या सर्वनामाचे द्वितीय विभक्ती रूप आलेले आहे. या पॅसिव्ह व्हॉइस वाक्याचे ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करताना कॅन नंतर आलेले बी स्पोकन बाय हे शब्द काढून टाकून बाय नंतर त्याचे कर्म म्हणून आलेले अस या द्वितीय विभक्ती सर्वनामाऐवजी त्याचे प्रथमा विभक्ती रूप म्हणजेच वी कर्ता म्हणून ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये सुरुवातीला वापरून त्यानंतर पॅसिव्ह व्हॉइसच्या वाक्यात आलेले मॉडल कॅन वी नंतर लिहून त्यापुढे स्पीक हे मूळ क्रियापद लिहून त्यानंतर पॅसिव्ह व्हॉइसमधील कर्ता अ वर्ड कर्म म्हणून
स्पीक या क्रियापदापुढे लिहिला व त्यामुळे ॲक्टिव्ह व्हॉइसचे वाक्य तयार होते. वी कॅन स्पीक अ वर्ड. वरील उदाहरणावरून आपल्या लक्षात येते की मॉडल ऑक्झलरी आलेल्या पॅसिव्ह व्हॉइस वाक्याचे ॲक्टिव्ह व्हॉइस वाक्यामध्ये रूपांतर करताना पॅसिव्ह व्हॉइसच्या वाक्यात आलेले बाय काढून टाकून त्यानंतर त्याचे कर्म म्हणून आलेला डुअर ऑफ ॲक्शन ॲक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्यात कर्ता म्हणून सुरुवातीला घेऊन त्यानंतर पॅसिव्ह व्हॉइसच्या वाक्यात आलेले मॉडल ऑक्झलरी हे ॲक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्यात कर्त्यानंतर वापरावे. त्यानंतर पॅसिव्ह व्हॉइसच्या वाक्यात मॉडल नंतर आलेले बी व त्यानंतर आलेले पास्ट पार्टिसिपल काढून टाकून त्याऐवजी मूळ क्रियापद ॲक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्यात मॉडल नंतर लिहावे व त्यानंतर पॅसिव्ह व्हॉइसच्या वाक्यातील कर्ता ॲक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्यात मुख्य क्रियापदाच्या मूळ रूपानंतर कर्म म्हणून लिहावा. आता निगेटिव्ह पॅसिव्ह व्हॉइस वाक्याचे ॲक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्यात कसे रूपांतर करायचे ते पाहू. फॉर एक्झाम्पल, ही वूड नेव्हर बी सपोर्टेड बाय हिज विंग्स. या पॅसिव्ह व्हॉइसच्या वाक्यात ही या कर्त्यानंतर वूड हे मॉडल व त्यानंतर नेव्हर हा निगेटिव्ह शब्द आलेला आहे. त्यानंतर बी व त्यापुढे सपोर्ट या क्रियापदाचे तिसरे रूप सपोर्टेड आलेले आहे. त्यापुढे बाय व त्यानंतर त्याचे कर्म म्हणून हिज विंग्स हा डुअर ऑफ ॲक्शन आलेला आहे. या पॅसिव्ह व्हॉइस वाक्याचे ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करताना बाय काढून टाकून त्यापुढे त्याचे कर्म म्हणून आलेला डुअर ऑफ ॲक्शन हिज विंग्स हा ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये कर्ता म्हणून सुरुवातीला घेऊन त्यापुढे पॅसिव्ह व्हॉइसमधील मॉडल वूड हे हिज विंग्स या कर्त्यापुढे वापरून त्यानंतर त्यापुढे नेव्हर हा निगेटिव्ह वर्ड वापरून त्यानंतर पॅसिव्ह व्हॉइसच्या वाक्यातील नेव्हर या निगेटिव्ह वर्डच्या पुढे असणारे बी व त्यानंतर असणारे पास्ट पार्टिसिपल सपोर्टेड काढून टाकून त्याऐवजी मूळ क्रियापद सपोर्ट हे ॲक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्यात नेव्हर नंतर लिहून त्यापुढे पॅसिव्ह व्हॉइसच्या वाक्यातील कर्ता ही ऐवजी त्याचे द्वितीय विभक्ती रूप हिम हे ॲक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्यात मूळ क्रियापद सपोर्ट नंतर लिहिले व त्यामुळे ॲक्टिव्ह व्हॉइसचे वाक्य तयार होते. हिज विंग्स वूड नेव्हर सपोर्ट हिम.